हे गाइज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आजचा ब्लॉग आम्ही संध्याकाळी शूट करणार आहे, कारण की म्हणजे करत आहे, कारण की आज आहे प्रो कबड्डीची प्ले ऑफची मॅच आहे काय, एलिमिनेटर नाही कुठली हां एलिमिनेट 2 ठीक आहे। तर आपल्या टीमची मॅच आहे पटना पायरेटची आणि बेंगलोर बुलची ठीक आहे। तर बघूया आज जर पटना पायरेट जिंकली तर सेमीफायनल 1ला जाणार आहे ठीक आहे। तर बघूया आज काय काय होते ठीक आहे। स्पेशल मी फक्त मॅचसाठी आपला ब्लॉग शूट करतो ठीक आहे। तर हे बघा आणि आम्ही आता आपल्या लॅपटॉपवर मॅच बघायला आली ठीक आहे लाईव्ह, कारण की आपल्या घरापाशी रेंज नाही म्हणून आम्ही शाळेतून बसली, कारण की आपल्या घरात 1 किंवा 2च कांडे रेंज येतात आणि शाळेत आपल्याला 5G रेंज पडतात त्यामुळे ठीक आहे। तर बघूया आपली टीम जिंकते का नाही ठीक आहे। तर आता 10 मिनटाचा खेळ झालेला आहे आणि आता ब्रेक झालेला आहे ठीक आहे। तर 10 मिनटाचा म्हणजे पॉईंट स्कोअरला आपल्याला आपल्या काय बोलायला काय कळणार, आपल्या टीमचा स्कोर आहे 15 आणि बेंगलोर बुलचा स्कोर आहे 5 ठीक आहे। तर 10 पॉईंटची लीड घेतलेली आहे पहिले 10 मिनटात ठीक आहे। तर बघूया अजून 30 मिनटाचा खेळ आहे ठीक आहे। बघूया तर पटना जिंकणार थोडा, कारण की चौथ्यांदा घ्यायचा आपल्याला ट्रॉफी। तर 20 मिनटाचा खेळ झालेला आहे ठीक आहे आणि स्कोअर आहे 27 आणि बेंगलोर बुलचा आहे 13 पॉईंट ठीक आहे। तर आपली टीम पूर्ण फार्मात खेळत आहे आणि आयन तर आपला पूर्ण चिंध्यात उडवून टाकायला आला आहे ठीक आहे, म्हणजे धुराच काढायला आला आहे आणि टीम पूर्ण आपली क्वालिटी खेळायला आल्या, त्यांचं जरा स्लो चालू आहे। बघूया आता राहिल्या शेवटच्या 20 मिनटात, मला तर वाटतं की जिंकणार आपण ठीक आहे। त्याला आपला कप आहे ठीक आहे, ट्रॉफी प्रो कबड्डीची। हे गाईज आता दुसऱ्या हाफचा पहिलीच दुसरी रेड झालेली होती आमचा कुठली आयन गेला होता ठीक आहे। तर त्यावेळी एक प्लेअर आउट ऑफ दाखवला होता बेंगलोर बुल्सवाल्यांचा कोचेसने, आणि परत त्याला बोलवून घेतला आणि रेड काहीतरी नवीन विषय काहीतरी ते परत घेतला। मी एवढं वर्ष आपण कमी म्हणजे प्रो कबड्डी बघतोय, पहिल्यांदा असं रेड नावाची गोष्ट ऐकली ठीक आहे। गव्हर्नमेंट कुठे गेलं आता काय तर नवीन विषय झाला आता काय तर झालं काय 2 रेडमध्ये काय वेगळंच चालू झालं काय तिथे, काय तर परत झालं काय। तर काय आता दुसऱ्या हाफचा 10 मिनिटं झाल्यानंतर एक रेड बेंगलोर बुलची ऑलआउट होणार होती, एकच प्लेअर होता आणि रेड घातली आणि 6 पॉईंट पटना 6 प्लेयर्स पटना पायरेटचे आऊट झाले ठीक आहे। काय म्हणजे 6 प्लेयर्स प्लस एक बोनस ठीक आहे, 7 पॉईंट गेले आहेत आणि आता पटना ऑलआउट होणार ते बघा गचकेदा मारला किती गेली तुम्ही मार सारे। त्याला पटना पहिल्यांदा ऑलआउट झालेलं आहे ह्या मॅचमध्ये आणि एका रेडमध्ये पटनाचं काम फिनिश केलं आहे ठीक आहे। तर काय आता शेवटचे 35 सेकंद राहिलेले आहेत आणि पटनाचा स्कोअर आहे 43 आणि बेंगलोरचा आहे 36 ठीक आहे। आता शेवटचे 2च रेड राहिलेले आहेत, त्यात पण 1 पॉईंट नेलेला आहे बेंगलोरवाल्याने ठीक आहे। तर आता पटना आपली कुठे जाणार एलिमिनेटर 3ला, हां एलिमिनेटर 3ला जाणार ठीक आहे। त्यानंतर एक जिंकली मग आपण डायरेक्ट जाणार सेमीफायनल आहे 2ला आणि मग जाणार तिथं सेमीफायनल 2 जिंकली फायनल ठीक आहे। आता शेवटची रेड आहे ही जिंकली की आपण सलग 3 मॅचेस जिंकणार ठीक आहे। तर फक्त ही मॅच बघण्यासाठी मी घरापासून शाळेपर्यंत आलो रेंजसाठी ठीक आहे। तर आपण मला वाटलं हरत्या का काय, पण जिंकलेलं आहे पहिल्यापासून जी आपण घेतलेली लीड ती शेवटपर्यंत काही लीड गेलेलं नाही ठीक आहे। झाले 8 सेकंद 7 सेकंद राहिले आहे, ह्यावेळी पण पटना जिंकावी अशी माझी इच्छा आहे चौथ्यांदा ठीक आहे। तर 1 सेकंद 2 सेकंद झाले आहे, पटना जिंकले यस यस। पटनाचे पूर्ण जे फॅन्स आहेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, पटना जिंकणार आहे यावेळी ठीक आहे। सलग 3 दिवस 3 मिनिट पटना में 200 गज की एक कोठी तो आपके नाम बनती है। तर आता उद्याची मॅच आहे तेलुगू टायटन्स आणि पटना पायरेट ठीक आहे, ती एलिमिनेटर 3 आहे ठीक आहे। तर आता आजची दुसरी मॅच आहे दबंग दिल्ली आणि पुणे पलटण ठीक आहे। तर आपण पुण्याकडनं जा, कारण की आपण महाराष्ट्रावर राहतो त्यामुळे ठीक आहे। तर त्यात जे जिंकून ते डायरेक्ट फायनलला जाणार आहे आणि हारण ते सेमीफायनल 2ला येणार ठीक आहे। तर बघूया कमेंट्समध्ये करा की कोण जिंकायला पाहिजे आणि कमेंट्समध्ये हे पण सांगा की पटना जिंकणार का नाही फायनल। तर गाईज दुसऱ्या मॅचचा दुसरा हाफ चालू झालेला आहे आणि दुसऱ्या हाफचं पण 10 मिनिट गेलेले आहे, शेवटचे 10 मिनिट राहिलेले आहेत। तर पुणेचा स्कोअर आहे 28 आणि दबंग दिल्लीचा आहे 23 ठीक आहे। तर आता चालू आहे मॅच
ठीक आहे. तर ही मॅच पूर्ण टफ चालू आहे, कारण की इकडं पण लूज नाही, इकडं पण लूज नाही. ठीक आहे. दिल्लीकडे पुणे पलटणकडे फक्त 2-3 पॉईंटची लीड आहे. ठीक आहे. तर बघूया कोण फायनल जाते आणि कोण सेमीफायनल 2ला येते. ठीक आहे. तर काय दबंग दिल्ली जिंकलेलं आहे. ठीक आहे. तर दबंग दिल्ली गेलेलं फायनलला, पुणे गेलेलं सेमीफायनल 2ला. तर आता टायच्या मॅचमध्ये निकाल लागलेला आहे या मॅचचा. ठीक आहे. तर वाटलेलं पुणे जिंकल, पण जिंकली दिल्ली. ठीक आहे. वासू दे. तर फायनल आता दिल्ली गेलेलं आहे. तर आता आपली मॅच उद्या आहे परत पटनाची. ठीक आहे. तर ही मॅचमध्ये आजच्या दोन्ही पण मॅचेस क्वालिटी झाल्या. ठीक आहे. तर हा ब्लॉग आपण इथं समाप्त करूया. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनल नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सर फॉर वॉचिंग. बाय.